6 महिन्यापासून हा कचरा आम्ही ह्याच्यामध्ये साठवून ठेवलेला आहे। त्यातून खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित एकदम खत तयार झालेलं आहे। जवळपास एक 100 किलोच्या आसपास खत तयार झालेलं आहे। ओके, गेले 6 महिन्यापासून आपण जो किचनमधला जो वेस्ट आहे, बायोडिग्रेडेबल जो वेस्ट आहे, तो आपण एका ठिकाणी साठवून अशा प्रकारे हे बायो फर्टिलायझर बनवलेलं आहे। जे बायो फर्टिलायझर जे आपण बनवलं ते आपण चाळून आपण फाईन ह्याच्यामध्ये त्यात नसणारे खडे आणि त्यात नसणारे बाकीचे प्लास्टिक मटेरियल वगैरे आपण बाहेर बाजूला काढून अशा प्रकारे फाईन एकदम बारीक प्रकारे असं बायो फर्टिलायझर बनवलेलं आहे। तुम्हाला देखील आपल्या किचनमधल्या बायोडिग्रेडेबल वेस्टचा वापर करून जर अशा प्रकारचं बायो फर्टिलायझर आपल्या गार्डनसाठी किंवा आपल्या शेतासाठी जर बनवायचं असेल तर आम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाय मेसेज करा। सर्व प्रोसेस आम्ही तुम्हाला शेअर करू। हे जे बायो फर्टिलायझर आहे ते तुम्ही आपल्या गार्डनमध्ये असणारे जे काही प्लांट्स आहेत त्यांच्या खाली कुंडींमध्ये असेल किंवा जमिनीवरती डिरेक्टली टाकू शकता। प्लांट्सना लागणारे सर्व प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स त्याचबरोबर लागणारा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे हे सर्व ह्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतं बायो फर्टिलायझरमध्ये। त्यामध्ये सगळी जी नीड आहे प्लांटची ती सगळी फुलफिल होते।